शिवसेना आमदार अपात्रतेवरील विधानसभा अध्यक्षांसमोरील सुनावणीला सुरुवात झाली आहे। खासदार राहुल शेवाळे यांची साक्ष नोंदवण्यात येते आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मुंबईत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। या स्वच्छता मोहिमेत पालकमंत्री दीपक केसरकरांनीही सहभाग घेतला होता। मुख्यमंत्र्यांनी आधी भ्रष्ट मंत्र्यांची सफाई करावी व मुंबईत स्वच्छता करावी असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय। जे काम पालिका आणि नगरसेवकांचं आहे ते काम मुख्यमंत्री का करतात असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला। संजय राऊतांकडून प्रफुल्ल पटेल आणि नवाब मलिकांचा एकमेकांना पेढे भरवतानाचा फोटो पोस्ट करण्यात आलाय। या फोटोला कवितेचं कॅप्शन देत राऊतांनी टोला लगावलाय। नवाब मलिकांविरोधात फडणवीसांचं पत्र हे ढोंग असल्याची टीका संजय राऊत यांनी केली। भाजपच्या ढोंगी नैतिकतेचं ऑडिट झालं पाहिजे असा टोला देखील त्यांनी लगावलाय। महाराष्ट्रासह कर्नाटकमध्ये एनआयएनं मोठी कारवाई केली आहे। महाराष्ट्रात 43 ठिकाणी तर कर्नाटकमध्ये 2 ठिकाणी एनआयएनं धाड टाकली आहे। आयसीसशी संबंधित संशयित कारवायांवरून ही धाड टाकण्यात आली आहे। रायगडच्या खोपोलीमधून 106 कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले। या प्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली आहे। इलेक्ट्रिक पोल बनवण्याच्या नावाखाली सुरू असलेला हा कारखाना एमडी ड्रग्जचा कारखाना निघाला आहे। ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात कॅबिनेटमधील 2 मंत्र्यांचा थेट सहभाग असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय। या 2 नेत्यांवर कारवाई केली का असा सवाल देखील संजय राऊत यांनी सरकारवर उपस्थित केला आहे। पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये आज ओबीसी समाजाची एल्गार सभा होणार आहे। पश्चिम महाराष्ट्रातील छगन भुजबळांची ही पहिलीच ओबीसी सभा आहे, त्यामुळे या सभेला मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे। मराठा समाजाबाबत प्रकाश शेंडगेंच्या वक्तव्यावरून मराठा समाज आक्रमक झालाय। कोल्हापुरात सकल मराठा समाजाकडून त्यांचा निषेध करत गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरली आहे। राज्य मागासवर्ग आयोगातील 2 सदस्यांचे राजीनामे आयोगानं मंजूर केले। रिक्त जागेवर सदस्य भरण्याच्या शासन दरबारी हालचाली सुरू झाल्यात। लवकरच रिक्त जागेवर सदस्य भरण्यात येणार। 21 तारखेला राज्य मागासवर्ग आयोगाची बैठक पार पडणार आहे। मराठा आरक्षणाची कार्यपद्धती विहित करण्यासाठी गठीत केलेली शिंदे समिती आज पुणे जिल्हा दौऱ्यावर जाणार आहे। समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे हे पुणे विभागाचा जिल्हा न्याय आढावा घेणार आहेत। पुण्यात ठाकरेंच्या सेनेचे नेते खासदार संजय राऊत यांची आज जाहीर सभा होणार आहे। सायंकाळी होणाऱ्या या सभेकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। राज्यपाल रमेश बैस यांचा उद्या गडचिरोली दौरा रद्द झालाय। राज्यपाल कोरला या गावामध्ये महिला सशक्तीकरणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते। दुसऱ्यांदा हा दौरा रद्द करण्यात आला आहे। पुण्यातील भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचा मंत्री छगन भुजबळ आज आढावा घेणार आहेत। या स्मारक उभारणीची प्रक्रिया सुरू असून स्मारकासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी त्यांच्या 2.5 वर्षातील महाविकास आघाडीचं ऑडिट केलं असतं तर त्यांच्यावर आज ही वेळ आली नसती, अशा शब्दात महाराष्ट्र भाजपने ठाकरेंवर एक्सपोज करून निशाणा साधलाय। तर नवाब मलिक आणि प्रफुल्ल पटेलांचं प्रकरण वेगळं असल्याचंही पोस्टमध्ये म्हणण्यात आलं। आज लातूरमध्ये मनोज जरांगे पाटलांची जाहीर सभा होणार आहे। जिल्ह्यातील उदगीर, जांब आणि निलंग्यात जरांगेंची भव्य रॅली आणि जाहीर सभा पार पडणार आहे। कराड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कुणबी नोंदी सापडल्यात। संबंधितांची नावं समजत नसल्यानं मराठा क्रांती मोर्चाकडून जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले। कराडमध्ये पहिल्यांदा जनसंपर्क कार्यालय हे सुरू करण्यात आले। नागपुरात आज राज्यस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आले। या मेळाव्याचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे। ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा नाशिक पोलिसांनी ताबा घेतलाय। नाशिकमधील ड्रग्ज प्रकरणाच्या गुजरात कनेक्शन संदर्भात त्यांची चौकशी होणार आहे। त्याला आर्थरोड कारागृहातून नाशिकला नेण्यात आले। केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांकडून बेमुदत कांदा लिलाव बंदीची हाक देण्यात आली आहे। लिलाव बंदीची हाक दिल्यानं कांदा उत्पादक शेतकरी आजही आक्रमक होण्याची शक्यता आहे। कांदा व्यापाऱ्यांमध्ये फूट पडल्यानं नाशिक जिल्ह्यामध्ये विविध बाजार समित्यांमध्ये लिलाव सुरू होणार आहे। याशिवाय सोमवारी दिल्लीत महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती पिंपळगाव बाजार समितीचे सभापती दिलीप बनकर यांनी दिली आहे। नाशिकच्या विंचूर बाजार समितीमध्ये कांदा लिलावाला सुरुवात झाली आहे। यावेळेस कांद्याला सरासरी 2000 ते 2200 रुपये भाव मिळालेला आहे। पश्चिम विदर्भात 11 महिन्यात 1034 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलंय। अमरावती विभागात प्रशासनानं 463 शेतकरी आत्महत्या पात्र तर 293 शेतकरी आत्महत्या अपात्र ठरवले।
23 वर्षात अमरावती विभागामध्ये 19,900 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. हिंगोलीतील अवयव विक्रीसाठी काढलेल्या शेतकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले. शेतकऱ्यांमध्ये सरकारनं दुर्लक्ष केल्यानं गोरेगाव अप्पर तहसील कार्यालयासमोर आज शेतकऱ्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे द्राक्ष, डाळिंब, टोमॅटो आणि कांद्याच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय. यावेळी जिल्ह्यातील 11 तालुक्यात 7,836 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. दरम्यान पंचनामे करून अहवाल शासनाला पाठवण्यात येणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीत कार्तिकी एकादशी निमित्त वारकरी मोठ्या प्रमाणात दाखल झाले. कार्तिकी एकादशीचा सोहळा आळंदी नगरीमध्ये मोठ्या प्रमाणात संपन्न झाला. आळंदीमध्ये कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. विविध रंगी फुलांची सजावट करण्यात आली. 2.5 ते 3 टन फुलांचा वापर यावेळी सजावटीसाठी केला गेला. कार्तिकी एकादशीच्या महापूजेचा मान जालना जिल्ह्यातील शेषराव सोपा नाडे आणि त्यांच्या पत्नी गंगूबाई शेषराव वाडे यांना मिळालेला आहे. 2021 मध्येही याच कुटुंबाला मान मिळाला होता. गेले 25 ते 30 वर्ष आडे कुटुंबीय ही वारी करतात. भागवत एकादशी निमित्त संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीत मोठ्या उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. पहाटे श्रींच्या समाधीला दुग्धाभिषेक करण्यात आला. एकादशी निमित्त आळंदीत एकूणच भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं. भागवत एकादशी निमित्त आळंदीत राज्यभरातून भाविकांची मोठी गर्दी होते. एकादशी निमित्त एसटी महामंडळानं पनवेल ते आळंदी अशी विशेष बस सेवा सुरू केली आहे. त्यामुळे भाविकांची पनवेल बस स्थानक परिसरामध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते. छत्रपती संभाजीनगरमधील 70% मनपा शाळांना कुलूप लागण्याची शक्यता आहे. 2000हून कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय. यामुळे शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच 14 मनपा शाळा बंद करण्यात आल्या आहेत. उद्या मध्य हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेच्या मेन लाईन आणि हार्बर मार्गावरील दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. मुंबईत केंद्रीय प्रशासन न्यायाधिकरणाच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी सरन्यायाधीशांनी न्यायव्यवस्थेत महिलांची संख्या ही 70 ते 80% वाढण्याचं सांगितलं. नाशिक शहरातील भारतनगर परिसरामध्ये एका तरुणास झिका व्हायरसची लागण झाली आहे. झिका व्हायरस आढळल्यानंतर महापालिकेची वैद्यकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. वाशिमच्या महागावमध्ये पैनगंगा नदीवर पूल नसल्यानं शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून प्लास्टिक ड्रमच्या होडीचा सहारा घ्यावा लागतोय. नदी पलीकडील शेतात जाण्यासाठी 20 किलोमीटरचा वळसा घालून जावं लागतंय. त्यामुळे शेतकरी होडीतून प्रवास करतात. जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून चक्क नगरसेवकांना घंटागाडीचं स्टेअरिंग हाती घेत शहरात फिरून कचरा संकलन केलंय. साताऱ्याच्या दहिवडी नगरपंचायतीचे नगरसेवक रुपेश मोरे यांनी हे कार्य केलंय. त्यामुळे सर्व स्तरातून त्यांचं कौतुक होत आहे. कोल्हापुरातील टिप्पर चालकांना आजपासून कामबंद आंदोलन पुकारले. किमान वेतनासाठी शहरातील टिप्पर चालक बेमुदत संपावर असतील. वाशिमच्या देपूळ गावात गावकऱ्यांनी दारूबंदीचा ठराव पारित केलाय. गावातील तरुण दारूच्या आहारी जात असल्यानं नागरिकांनी हा निर्णय घेतलाय. दरम्यान गावातील महिलांनी या निर्णयाचं स्वागत करत आनंद व्यक्त केला आहे. राज्यातील दुष्काळाच्या पाहणीसाठी केंद्राचं पथक 11 ते 15 डिसेंबर दरम्यान महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. पहिलं पथक संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याची पाहणी करणार आहे, तर दुसरं पथक बीड आणि धाराशिव जिल्ह्याची पाहणी करणार आहे. हिंगोली जिल्ह्यात अवकाळीच्या तडाख्यानंतर पिकांवर परिणाम झालाय. वातावरणात धुकं असल्यानं शेतकऱ्यांवरती संकट ओढावलंय. तूर, हरभरा, गहू, करडई, हळद आणि इतरही भाजीपाला पिकं धोक्यात आली आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाले. पुण्यात खडकवासला धरण साखळीत 31 जुलैपर्यंत पाणीसाठा राखीव ठेवला जाणार आहे. सध्या खडकवासला धरणातून उचलण्यात येणाऱ्या पाण्यातून 2 टीएमसी पाणी साठवलं जाणार आहे. खडकवासला धरणातील दैनंदिन पाणी वापर 200 MLD कमी केला जाणार आहे. अवकाळी पावसामुळे वाशिम जिल्ह्यातील जलप्रकल्पांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. उष्णतेत वाढ झाल्यानं कूपनलिका विहिरींच्या पाणीपातळीत घट झाली होती. मात्र अवकाळीमुळे कूपनलिका विहिरींच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. साताऱ्यातील माण तालुक्यात अवकाळीनं द्राक्ष बागांचं नुकसान झालंय. देवापूर, पळसावडे त्याचबरोबर इतर परिसरामध्ये सुद्धा सुमारे 35 शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. साताऱ्यातील भैरवनाथ डोंगरावर धुक्याची चादर पाहायला मिळाली. पहाटेच्या वेळी संपूर्ण लोणंद नगरीसह डोंगरावरती धुकं पसरलं होतं. वाशिमच्या आडोळी परिसरात दाट धुक्याची चादर पसरली आहे. अवकाळी पावसातून बचावलेल्या पिकांवर आता धुक्याचं सावट आलंय. धुक्यामुळे पिकांच्या उत्पादनात मोठी घट होतीये. त्यामुळे सरकारनं याचेही पंचनामे करून मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
अवकाळी पावसाचा फटका द्राक्ष बागांनाही बसलाय। अवकाळीमुळे द्राक्षाची आवक घटल्यानं द्राक्षाच्या दरांमध्ये वाढ झाली आहे, तर यामुळे ग्राहकांनी द्राक्ष खरेदीकडे पाठ फिरवल्याचं म्हटलं जात आहे। नंदुरबार जिल्ह्यात रखडलेल्या प्रकल्पांमुळे शेतकरी सिंचनापासून वंचित असल्याचं समोर आलंय। शेतकऱ्यांचं आणि देशाचं दारिद्र्य हटवण्यासाठी स्वतंत्र भारत पक्ष हा एकच पर्याय असल्याचं अनिल घवटांनी म्हटलंय। नंदुरबार जिल्ह्यात सततच्या हवामान बदलाचा फटका शेत पिकांना बसतोय। गेल्या काही दिवसांपासून या हवामान बदलामुळे पिकांवर रोगराईचं सावट येत असल्यानं शेतकरी संकटात सापडलाय। शेतमालाला योग्य भाव द्यावा यासह विविध मागण्यांसाठी सत्यशोधक शेतकरी सभेनं साक्री येथे मंत्रालय पायी मोर्चा काढलाय। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले होते। वाशीमध्ये शेतकऱ्यांना 4 एकरामध्ये तुरीचं उभं पीक कापून टाकलंय। तुरीचं पीक ऐन फुलोऱ्यात आलं असताना अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली, त्यामुळे प्रचंड नुकसान झालंय। आहोळी त्याचबरोबर गावातील उद्धव इडोळे या शेतकऱ्यांना 4 एकरातील तुरीचं पीक कापून टाकलंय। पुणे महानगरपालिकेनं सल्लागार नेमण्यासाठी तब्बल 70 कोटी रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे। पाणी पुरवठा, पतविभाग, घनकचरा व्यवस्थापनासह विविध विभागात सल्लागार नियुक्तीसाठी हा खर्च केला आहे। पुणे रेल्वे विभागाने एकाच महिन्यात तब्बल 100 कोटींची कमाई केली आहे। तिकीट विक्रीतून ही कमाई झाली आहे, तर दुसरीकडे दंड वसुलीमधूनही 3 कोटी रुपयांची कमाई झाली आहे। वाशीममध्ये समृद्धी महामार्गावरून नोव्हेंबर महिन्यापर्यंत 54,54,862 वाहनांनी प्रवास केलाय। यामुळे 422 कोटी 9,79,80,000चा टोल महसूल प्रशासनाला प्राप्त झालाय। महामार्ग प्रशासनानं ही माहिती दिली आहे। अकोला शहरात संताजी जगनाडे महाराजांच्या जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येनं भाविकांनी या यात्रेमध्ये सहभाग नोंदवला। उल्हासनगरात युवा उडान फाउंडेशनच्या वतीनं बसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं वस्तू संग्रहालय बनवण्यात आलंय। शाळेतील विद्यार्थ्यांना प्राचीन वास्तूंची माहिती मिळावी याकरिता हे संग्रहालय साकारण्यात आलंय। पुणे ते शेगाव सुमारे 500 किलोमीटरचा प्रवास चक्क उलट चालत जाण्याचा विक्रम श्रीपतराव दगडोपंत गुंड यांनी केलाय। पुण्यावरून उलटे चालत जात असताना गजानन महाराजांचं दर्शन घेतलंय। धुळ्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयाचा ताबा घेण्यावरून वाद झाल्याची घटना घडली होती। त्यानंतर कार्यालयाला कुलूप ठोठावण्यात आलं। दरम्यान आता दोन्ही गटानं कार्यालय वापरण्यावर सहमती दर्शवल्यानं कार्यालय खुलं करण्यात आलं। अमरावतीच्या भंडोरा गावात मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय। माजी आमदार प्रभुदास भिलावेकरांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला। यावेळी किसान मोर्चाचे राजाभाऊ येवले यांच्यासह मोठ्या संख्येनं भाजप पदाधिकारी उपस्थित होते। मुंबई आग्रा महामार्गावरील डागडुजीचं काम अखेर सुरू झालंय। धुळे ते शिरपूर दरम्यान खड्डे बुजवण्याचं काम महामार्ग प्राधिकरणानं हाती घेतलंय। खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय।